आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नसरापूर आणि चाकण घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई मिळणार। सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर। कोर्टाच्या आदेशानंतर पीडित कुटुंबियांना मदत जाहीर। तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून मदत दिली जाणार। ओंदो अशोक खरातला आज न्यायालयामध्ये हजर करणार। शिर्डीमधल्या जमीन खरेदी फसवणूक अवैध सावकारी प्रकरणामध्ये अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं आज राहता दिवाणी न्यायालयामध्ये हजर करणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण मारेकऱ्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयानं आरोपी छायाचित्रकाराचा जामीन अर्ज फेटाळला। कटामध्ये सामील असलेल्या व्यक्तींचे हेतू कळल्यानंतरही तो त्यांच्या संपर्कात राहिला। न्यायालयाचं निरीक्षण। आजारपणातून बरं झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा सातारा दौऱ्यावर। आज रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती। साताऱ्यामध्ये कार्यकर्त्यांकडून पवारांचं जंगी स्वागत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील संत एकनाथ साखर कारखाना कर्ज घोटाळा प्रकरण। छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं सचिन घायाळ यांना धक्का। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। 30 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची CDS म्हणून नियुक्ती। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपणार। लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी सध्या NSCS मध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये नोकर भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश। शासन निर्णय जारी। ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून दिली माहिती।